चांगला आहे बॉल. चला बॅकअप पॉइंटला, बॅकअप आहे तिकडे. एक सिंगल कंप्लीट. बॅटिंग मार्गवरती आता मात्र यशवंत मोंडोळा. स्वतः सरपंच बॅटिंग मार्गवरती यशवंत. आडव्या बॅटने चांगलासा टॅप केला, बॉलला नकार दिलाय. 2 बॉलचा खेळ झाला. एक धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. धाव फलकावरती 1. ओमसाई भोसपाडा विपक्ष त्यांना फाईट देताना पाहायला मिळते आहे. रिधिनाथ कुंभईचीवाडी संघाला 2 रनची पॅनल्टी आहे मित्रांनो, नोंद घ्यायचे. कारण लेट रिपोर्टिंग कारणास्तव 2 रनचे पॅनलाइज. शॉर्टम पूल केला, शॉर्टम पूल वरती गोल केलाय. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या दिशेला. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जबरदस्त झेल नक्कीच पाहू शकाल. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला काय गॅदर केलं बॉलला. 2 धावा नक्कीच कंप्लीट. 2च्या साईने धावसका पुढे 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यस, रामजी डिंगोरे सरांचं सुद्धा नक्की शुभागमन झालंय. त्या सुद्धा नक्की डिंगोरे सर सुद्धा नक्की या आयोजनाचा मुख्य भाग आहेत. इथे नक्की चांगलाचा फटका डाऊन दी ग्राउंड. फटका इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय. सीमारेषेचा भेद घेतोय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा बॅटर नक्की यशवंतच्या बॅटमध्ये या बॉलवरती आलाय. चौकार. इथे रिबतचा फटका, जबरदस्त फटका यशवंत मोंडुळा. रिबतचा फटका स्विचिचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल ठरतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक यशवंत मोंडुळा सरपंच यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार. धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. 11 धावा धाव फलकावरती. बॉल गुरुनाथ. बॅट तर मात्र फिरवली होती. सरळ बॅटने खेळायचं होतं. षटक पहिलं नक्की समाप्त झालंय. एका षटका अखेरीस धाव फलकावरती पाहायला मिळते. 11 धावा. नक्की षटक राहिलंय नक्की यशवंत मोंडोळा या बॅटरच्या नावात. चांगलं फटके आले. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचा मात्र नक्की फायदा घेतलाय. 11 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. रोहित पाहायला मिळतो बॅटिंग मार्गवरती. प्रमोद. ते मात्र लाईन चांगली आहे. राऊंड विकेटने आले होते गोलंदाज प्रमोद. बॅटर पाहायला मिळतोय. एका बाजूला नक्कीच खर्डी विभागातील संघ पाहायला मिळतोय. ओमसाई भोसपाडा तर त्यांच्या नक्की टाकीपठार तीर्थक्षेत्र टाकेश्वर टाकीपठार या विभागातील संघ पाहायला मिळतोय. रिधिनाथ कुंभईचीवाडी. पुढील बॉल फुलटॉस होता. तिथे मात्र नक्कीच पाहुशाल खराब क्षेत्ररक्षण. 5 स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी केलं नाही. केली चुकीला माफी नाही आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. थर्डमॅन रिजन मधून चौकार. 4 धावा.
थँक्यू सो मच झिजे. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्कीच 15 धावा. तिसरा सामना पाहायला मिळतोय. पुढील बॉल गोलंदाज पण एकदा रोहित. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही बॉल. चांगली लाईन चांगली होती यावेळी मात्र नक्कीच कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज पुनरागमन केले गेले. गोलंदाज नक्कीच पाऊशल 15. इथे आमच्या नक्कीच मंचावरती उपस्थित आई औद्योगिक स्पोर्ट्स गोठेघरचा नक्कीच स्टार खेळाडू गणेश डिंगोरे. संपूर्ण भारत टेनिस क्रिकेटमध्ये धोनी नावाने विश्वविख्यात आहे. बायकर मॅन ऑफ शहापूर ज्याला म्हटलं जातं गणेश डिंगोरे इथे आहे उपस्थित. इथे मात्र बॅटची लागली लिडिंग एज. फलंदाज गॉन. थँक्यू सो मच. 1 गडी 15 धावा. धाव फलकावरती निकेत विचार करत होतो निकेत पावसाला मागच्या बॉलवरती गणेश डिंगोरे मिस्टर 360 शहापूरचा मिस्टर 360 फलंदाजीसाठी नक्कीच माहीर. संपूर्ण नक्कीच पाऊशाल गोठेघर आई औद्योगिक स्पोर्ट्स गोठेघर म्हटलं की नक्की शहापूर तालुक्यातील पहिली भांबरेसर टीम आहे. ती शहापूरच्या बाहेर सगळ्यात जास्त टीम शहापूर तालुक्यात खेळती आहे. सर्वात जास्त टुर्नामेंट ती आहे आई औद्योगिक स्पोर्ट्स गोठेघर. येस गोलंदाज सज्ज. इथनगर आडवा पाटने स्लाइस करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओहो डायरेक्ट हिट मात्र खतऱ्यामध्ये होता. डेंजर झोनला दाबत होता फलंदाज. एक सिंगल कंप्लीट क्विकली कॉल क्विकली सिंगल. धाव फलकावरती पुढे जाताना पाहायला मिळते 16. चांगलं मैदान आहे. एक गोठेघरचं क्रीडांगण भरपूर मेहनत. जिथे ग्राउंड नव्हतं मित्रांनो, जिथे ग्राउंड नव्हतं तिथे ग्राउंड करून दाखवलंय. मैदान करून दाखवलंय भरपूर. अपरंपार कष्ट अपरंपार मेहनत. मागील 2 वर्षापूर्वी जर तुम्ही ते आला असेल ना आलं असते ना तर सांगितलं तर इथे ग्राउंड होईल का, पण तू ग्राउंड करून दाखवलं मित्रांनो. भरपूर मेहनत घेतलेली आहे. संपूर्ण गोठेघर असे असतील त्याचबरोबर नक्कीच क्रिकेटर सर्व गोठेघरचे. इथे सरळ बाटणे मात्र ॲज अ स्ट्रेट ॲज अ ॲरो फटका पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्षेत्रशी एकदा डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. 17 धावा धाव फलकावरती. 2 षटकाचा नगद खेळ समज झाला. 1 गडी 17 धावा धाव फलकावरती. यस वाईड बॉलच्या सहाय्याने धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. अठरा धावा. गोलंदाज पाहायला मिळते दिनेश. बॅटिंग मार्गवरती यशवंत मोंडोळा. इथे मात्र बॉल उडवला गेला. यशवंत मोंडोळा सरपंच ऑफ कुंभाईची वाडी त्याच्या बॅटमधनं येतोय. हा नक्कीच आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत A1 क्वालिटीचा हा षटकार. पुढील बॉल यशवंत मोंडूला. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. फटका निघून चाललाय सीमा पार. चौकार. जबरदस्त बॅटिंग. यशवंत मोंडूला ऑन बॅटिंग मार्कवरती फायर होताना पाहायला मिळतोय. 28 धाव फलकावरती. सरपंच चला सीनातान. पाहू शकाल बॅक टू बॅक 2 वेळा सरपंच झालेले आहेत. त्या बॅटिंग मार्कवरती यशवंत मोंडूला ऑन फायर नाव.
धावसंख्या धाव फलकामध्ये 28 धावा. व्हॉलेंटियर स्वयंसेवक मंडळाचा ताबा घ्यायचा. त्याचबरोबर केवी स्पोर्ट वारलीपाडा करंजपाडा हरी निखाडे आपण आला सुद्धा लवकर करू. आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. केवी स्पोर्ट वारलीपाडा करंजपाडा हरी निखाडे आपण आला सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन. बॉल नक्कीच भेटलाय का? यस, मॅच बॉल आलाय. थँक्यू सो मच. पाहू शकाल तिकडे मात्र गणेशजी कांबळे साहेब आणि रामजी डिंगोरे साहेब मैदानाची चाचपणी करतायत. प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत मित्रांनो. त्याचबरोबर नक्कीच तलवाडा ग्रामपंचायतचे नक्कीच विद्यमान सरपंच अंकुजी बर्तर साहेबांचे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. लागोपाठचे 3 षटकार मारले यशवंत मोंडुले या बॅटरने, तर नक्कीच रोख रक्कम 2000 रुपये दिले जातील. 2000 रुपये दिले जातील. यस, वाईड बॉल. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेस तर नक्की सरपंच साहेबांनाच नक्की आदिवासी सरपंच षटक आहे. संपूर्ण शहापूर तालुक्याचे सरपंच पाहायला मिळतात या टुर्नामेंट मध्ये. इथे मात्र बॅट फिरवली होती. चांगला बॉल इथे मात्र टाकला गेलाय. कॅप्टनने मात्र कानमंत्र दिला होता, त्या कानमंत्रावरती खरा उतरतोय. यस, पुढील बॉल दिनेश. इथे मध्येचा फटका चांगला आहे. फटका दमदार. सरपंचच्या बाट मध्ये यशवंत मोंडुला याच्या बाट मध्ये आणखी एक आलाय. बिग वन सिक्सर. 6 धावा. एक षटकार आलाय. आणखीन एक धाव फरक 35. पुढील बॉल यशवंत 10 बॉल 27 वरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षय येत आहेत. एक धाव कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने धाव 36 याकडे वरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील नक्की शेवटचा बॉल. आक्रमकता दाखवली गेली. यशवंत 11 बॉल 28. पहिल्या ओव्हर मध्ये नक्की थांबवलं होतं, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आक्रमकता दाखवली गेली यशवंत मोंडुला. परंतु बॅटिंगला असेल आता जगन. इथे फटका मात्र चांगला आहे. इनफिल्डला भेदून जाईल का? बॉल निघून चाललाय सीमा पार. आदिवासी सरपंच चषक 70-70 लगा तो चौकार. यस, नेक्स्ट मॅच जेके स्पोर्ट्स उंबरकांड विपक्ष सुभाष स्पोर्ट्स आवाळे. सुभाष स्पोर्ट्स आवाळे विपक्ष जेके स्पोर्ट्स उंबरकांड. चला लगेच टॉसकडे यायचंय. आपण रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर. जेके उंबरकांड निलेश हिंदोळे आपण आला सुद्धा लवकर आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. सुभाष स्पोर्ट्स आवाळे पप्पू दरोडा भाऊ दरोडा आपण आला सुद्धा आपण सुद्धा नक्की रिपोर्टिंग करायचंय. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज पाहायला मिळतोय समीर. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. इथे मात्र पाहू शकाल मोठा फटका खेळायचा होता. फुल टॉस बॉल मध्ये फुल टोल वसूल करता आला नाहीये आणि नक्कीच यशवंत मोडोळा यांचा मात्र खेळ मात्र नक्कीच समाप्त झालाय. नवीन बॅटर नक्कीच कुणाल पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 40 धावा धाव फलकावरती.
यस गोलंदाज सज्जा समीर बॅटिंगला कुणाल इथे सुद्धा नक्कीच बीट केले गेले चांगली बॉलिंग पाहायला मिळते चौथा षटक मार्गस्थ असताना यशवंत या बॅटरनं मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली परंतु त्याच्या पाठोपाठ नक्कीच थोडेसे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत जगन नक्की 2 बॉल 5 वरती खेळतोय पुढील बॉल समीर तर मात्र लॉफ करायचं होतं एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली गेली आहे 41 ऑन द बोर्ड दोन गडबड 41 नेक्स्ट मॅच सुभाष स्पोर्ट्स आवळे विपक्ष जेके स्पोर्ट्स उंबरखंड आपण आला सध्या लवकर लवकर संपर्क साधायचा आहे ते मात्र डॉट टाकला गेले चेंडू धाव फलकावरती पाहायला मिळते 41 यस सनी केनी आपण कुठे असेल तर लवकर लवकर संपर्क साधायचा आहे यस इथे मात्र बादची एज आणि केली नाही विकेट किपर यशवंतने चुकी धक्का पाहायला मिळतो आता मात्र तिसरा 41 वरती तिसरा धक्का 3 गडीमध्ये 41 डीजे थँक्यू सो मच डीजे मिलिंद हा पाहायला मिळतोय सन्नी दादा केनी आपण लवकरात लवकर यायचंय सन्नी दादा आपण कुठे असाल लवकर लवकर नक्की आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचाय आणि उंबरखंड संघ निलेश शिंदोळे वारंवार आपल्या सुद्धा संघासाठी सूचना येते आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचे उंबरखंड ओरपीचा बॉल सरळ पाटणा मात्र लॉफ्ट फटका सजवायचा होता क्षेत्ररक्षण नक्की येत आहेत एकच धाव दुसऱ्या धावासाठी प्रयत्न इथे मात्र नक्की एक धाव सुद्धा येईल एक धावची चरणाउटच्या माध्यमात एक गडी सुद्धा बाद होईल धावचे का 42 धन्यवाद डीजे यस नक्कीच सुभाष स्पोर्ट्स आवडल्या टीम पाहायला मिळेल आणि नक्की जर्सीचं अनावरण नक्की सुभाष जे डिंगोरे साहेबांकडनं गेलेले गावचे पोलीस पाटील गोठेकरचे नक्की पोलीस पाटील त्याच्या डिंगोरे साहेबांच्या कडनं अनावरण केलं जाईल यस नक्कीच जिंकण्यासाठी नक्कीच पाहू शाल 43चा टार्गेट आहे 24 बॉल 43
गोलंदाज दिलीप पाहायला मिळते सलामीर बॅटर. दिनेश घाटाळ नॉन स्ट्राईकला भागवत घाट. यस, दिनेश घाटाळ आणि भागवत गवते ही जोडी पाहायला मिळते. 24 बॉल टार्गेट आहे 43चा. सामन्याला होईल सुरुवात सेकंड इनिंगला. गोलंदाज सज्ज दिलीप. ओहो, पहिलाच बॉल बीमार बॉल फेकून दिले गेलाय लॉंग लेग सीमा पार. टोटल 5 धावा पंजा खोललाय पहिलाच बॉल वरती. या सनी किनी कुठे असेल तर लवकर लवकर संपर्क साधे. सनी आपण धन्यवाद डीजे. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 5 धावा 5 ऑन द बोर्ड. दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. या दोनच्या साईने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतील. 7 धावा धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ झालाय कारण पहिलाच बॉल नो बॉल हाताळला होता गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून रिधिनाथ कुंभेचवाडी संघाकडनं. आता मात्र यशवंत पाहायला मिळतोय. गोलंदाजी चेंज कारण नो बॉल हाताळला होता. यशवंत मुंडुळा आडव्या बॅटने चांगलाचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्रक्षय येत आहे. डेंजर झोन खतरा. फलंदाज होईल. खेळ समाप्त. भागवत गवते बॅक टू पवेलियन. पहिला धक्का. सचिन घाटाळ नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. पुढील बॉल यशवंत. पुणे चांगलाचा फटका आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय. स्वीप शॉट पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दोनच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील. इथे मात्र नक्की चांगला असा षटकार पाहायला मिळतोय. दिनेश दिवाच्या बाट मध्ये नक्की पाहू शकाल हा षटकार आलाय. नक्की दिनेश घाटाळच्या यस वाईड बॉल. करेक्शन केलं जातोय. धावसंख्या नक्कीच पोहोचवली जाईल. 15 धावा धाव फलकावरती नक्कीच करेक्शन केलं जातोय. नंतर वाईटची नक्कीच पाहायला मिळतील. स्कोर मित्र सांगतायत नक्कीच 16 धावा. थोडंसं करेक्शन केलं जातोय. वाईट ची धाव पकडली जाते. 16 धावा धाव फलकावरती. आडवा बॅटने अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आदिवासी सरपंच चषक चौकार. धन्यवाद डीजे. धाव फलकावरती पाहायला मिळते. 20
इथं पाहुशाल बॉलिंग मार्गमध्ये कुणाल पाहायला मिळतोय. पाहुशाल घाटार ब्रदर्स पाहायला मिळतात मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज कुणाल. इथे मात्र चांगलासा हुक शॉट सजवला गेलाय. पॉवरफुल जनरेट केलाय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग सीमा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. ओटीटी ओव्हर द टॉप चौकार. धावसका पाहायला मिळते नक्की 25. त्यानंतर 2 रनची पेनल्टी मात्र ऍड केली जाते आता मात्र नक्कीच अकाउंट मध्ये. 27 असेल कारण नक्की फिल्डिंग करणाऱ्या टीमला लेट रिपोर्टिंग केली असताना नक्की 2 रन पॅनलाइज केलं जाते आणि त्याची पेनल्टी मात्र लगेच ऍड केली जाते या ओव्हर मध्ये. धावसका 27. इथे पॅडल सुपचा भरपूर वापर करायचा होता. एक लेग बायच्या स्वरूपात अजित सरांचा इशारा आलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते 28. याला मात्र खेचून मारला. फेकून दिला गेलाय. सचिनच्या बॅट मधनं हा लॉफ्टेड खेचून मारला. फेकून दिलेला फटका मात्र जबरदस्त आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला सुभाष स्पोर्ट्स आवाळे आणि जे के उंबरखंड लवकर लवकर टासड यायचे आपण. जे के स्पोर्ट्स उंबरखंड विपक्ष सुभाष स्पोर्ट्स आवाळे. चला लवकर यायचे आपण. या बोल मात्र वाईड बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. वाईड बॉलच्या साह्याने धावसका जाते 35 या आकड्यावरती. इथे मात्र लगेच एक सिंगल तर कंप्लीट केली गेली पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने धावसका पुढे जाते 36 या आकड्यावरती. गोलंदाजाच्या कुणाल. इथे मात्र बॉल उडवला गेलाय. बॉल मात्र हवाई सफर. बॉल सीमा पार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 70-70 लगा तो 6. बिलीव्ह अँड अचीव्ह षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. धावसका 42. एका धाबेची गरज. एका धाबेची गरज असेल. चला लवकर दुसरा गोलंदाज वापरायचा आहे. चला नेक्स्ट मॅच सुभाष स्पोर्ट्स आवाळे आणि जे के उंबरखंड निलेश हिंदोळे. चला लवकरात लवकर आपण यायचंय.
तेजस हा गोलंदाज पाहायला मिळतो. एका धावेची गरज स्कोर लेव्हल. इथे मात्र नक्कीच फटका चांगला आहे, फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. कैलासवासी हिराबाई बुधाजी धुमाल स्टँडला सलामी देत हा विजयी फटका चौकार. नक्कीच अभिनंदन टीम. नक्कीच ओमसाई भोसपाडा आणि हडलक संघ, नक्कीच रिधिनाथ कुंभेचवाडे हडलक संघ या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. तुमचं सुद्धा नक्कीच कौतुक. चला सरपंच साहेब यशवंत मुंडोळा साहेब, आपण यायचं मुख्य मंचावरती. मी नक्कीच अंकुची बर्तड यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. सरपंच नक्कीच ग्रामपंचायत नक्कीच मानेखिंड चे विद्यमान सरपंच यशवंत मुंडोळा आपण यायचंय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट दिनेश आपण यायचंय. दिनेश त्याचबरोबर यस सुभाजी डिंगोरे यांच्या शुभ हस्ते नक्कीच सरपंच यशवंत मुंडोळा मानेखिंडचे नक्कीच विद्यमान सरपंच यांचं मात्र स्वागत केलं जाईल.